तर मित्रांनो, मका हे पीक चांगल्या प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देऊन जाणारे पीक आहे. तर ते म्हणजे कसे? मका पिकामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला एकरी 90 ते 95 क्विंटलपर्यंत उत्पादन निघते. ते म्हणजे कसं, हे सविस्तर गणित मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जे समजून घेणारे शेतकरी असतील त्यांना हे गणित समजेल, तर त्यांना नक्कीच समजून येईल की खरोखर एकरी 90 ते 95 क्विंटल मका काढणे शक्य आहे. फक्त शेतकऱ्यांनी समजून घेण्याची म्हणजे मानसिकता पाहिजे. आणि मका पीक हे एकरी भरघोस उत्पादन देणारे पीक आहे. फक्त शेतकऱ्यांनी नियोजन बदललं, मानसिकता बदलली की नक्कीच उत्पादन सुद्धा बदलेल. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वात आधी सांगू इच्छिते की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मका पिकात रोग असतो, लष्करी अळीचा प्रादुर्भाव असतो, करपा रोगाचा प्रादुर्भाव असतो. तर त्यासाठी मी सहमत आहे. तर तुमच्या अशा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमधून सोडवणार आहे. तसेच बऱ्याच जणांचा प्रश्न हा असणार आहे की एकरी 90 ते 95 क्विंटल मका घेणे शक्य होतो का? तर ते गणित देखील या व्हिडिओमध्ये मी म्हणजे तुमचं सोडवणार आहे. तर मी सर्वांना सविस्तर सांगणार आहे. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, मका पिकाचे उत्पादन आपल्या देशात खूप कमी प्रमाणात झालेले आहे. आणि जर बघायला गेले तर मका पिकाची मागणी जास्तीत जास्त वाढते. त्याची मागणी जास्त वाढण्याचं कारण म्हणजेच पोल्ट्री फार्ममध्ये, तसेच बरेच ठिकाणी त्याची मागणी वाढते. खाद्य म्हणून देखील त्याची मागणी वाढते. तसेच प्रत्येक फील्डमध्ये याची मागणी वाढत असल्या कारणाने त्याचे उत्पादन फारच कमी आहे. म्हणजे जवळजवळ 28 क्विंटल पर हेक्टर मका उत्पादन आहे. तर बऱ्याच प्रमाणात लागवड जी आहे ती खरीप हंगामात, म्हणजे बरेच शेतकरी त्याच्यात जे व्यवस्थापन अपेक्षित आहे ते करत नाही. तर सहसा करून मक्याची लागवड ही पारंपरिक न करता गादी वाफ्यावर केली पाहिजे. तर महाराष्ट्रात जवळजवळ म्हणजे जी लागवड होते तर ती पारंपरिक पद्धतीमध्येच मक्याची लागवड होते. त्यामुळे मका पिकाचे उत्पादन कमी मिळते. तसेच मित्रांनो, रब्बी हंगामात देखील शेतकरी पारंपरिक पद्धतीने मका लागवड करतात. आणि मका पिकाला जास्त पाणी लागते, म्हणून सरी वरंबा पद्धतीने, वाफ्या पद्धतीने पाण्यातून मका पिकाची लागवड करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. पण जास्त प्रमाणात पाणी दिलं, जास्त खत घातले म्हणजेच उत्पादन वाढते असं काही होत नाही. म्हणून मका पिकाला पाण्याची आणि खतांची गरज त्याच्या अवस्थेनुसार करून दिली तर निश्चितपणे त्याच्यात उत्पादनामध्ये वाढ होते. आपण मका पिकात एकरी 90 ते 95 क्विंटल उत्पादन मिळवू शकतो. तसेच मका पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या ज्या काही जाती आहेत त्या खूप आहेत. तर सिंगल क्रॉस हायब्रिड निवडताना त्याचे दाणे हे टपोरे असले पाहिजे. तसेच दाण्यांचं वजन देखील चांगलं असलं पाहिजे. आणि दाणे हे गर्द नारंगी रंगाचे असले पाहिजे, म्हणजे त्याला मार्केटला चांगल्या प्रकारे डिमांड असते. आणि प्रामुख्याने त्याला रोग प्रतिकार क्षमता चांगली असली पाहिजे. कारण मका पिकामध्ये लाईट रंगाचा करपा येतो. तर त्या मका पिकामध्ये प्रतिकार क्षमता असली की कुठलाही रोग सहन करण्याची क्षमता असली की म्हणजे उत्पादनात वाढ होते, घट होत नाही. तर त्याच्यात दुसरा जो रोग आहे तो म्हणजे लष्करी अळी. तर मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट बियाणं घेणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा वाढणार नाही. आणि मका पिकाच्या 1 फूट उंच अवस्थेपासूनच, म्हणजेच लहान अवस्थेपासूनच त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर या बारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देऊन व्यवस्थित काटेकोरपणे सुरुवातीपासूनच नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि लष्करी अळीचं महत्त्वाचं कारण म्हणजे पहिल्या स्टेपला कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे. पहिल्या स्टेपला जर आपण तिला फवारणीद्वारे कंट्रोल केलं नाही तर मका पिकाचे उत्पादन वाढते. आणि जर तिला पहिल्या स्टेपलाच म्हणजे कंट्रोल नाही केलं तर ते तिसऱ्या स्टेपला गेली तर आपल्याला तो प्रादुर्भाव रोखणे म्हणजेच खूप मुश्किल होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील शेतकऱ्याचं होतं. लागवड जवळजवळ म्हणजे ही गादी वाफ्यातच केली पाहिजे. सपाट जमिनीवर जर आपण लागवड केली तर हवा खेळती राहत नाही आणि पिकाची उत्पादन वाढीची क्षमता देखील कमी राहते. आणि रोग देखील असतो. तर हवा खेळती नसल्या कारणाने गादी वाफ्यावर जास्त उत्पन्नासाठी मका लागवड करणे खूप फायद्याचं आहे. तसेच आपण ज्यावेळेस जमिनीची मशागत करतो तर आपण त्यावेळेस गादी वाफे बनवतो त्यावेळेस जमिनीला बेसल डोस एकरी 5 ते 6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 10-26-26ची म्हणजे एक बॅग जर दिली तर नक्कीच आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढते. तर आपल्याला सुरुवातीचे नियोजन अशा पद्धतीने करायचं आहे. तसेच गादी वाफा हा 2 फूट रुंदीचा असला पाहिजे.
आणि 2 फूट रुंदीच्या वाफेवर आपल्याला 2 ओळी मक्याच्या लागवड करायची आहे आणि त्या 2 ओळीच्या सेंटरमध्ये आपल्याला ड्रिप टाकायचे आहे. तसंच 2 ओळीतील अंतर हे आपल्याला 40 सेंटीमीटर, म्हणजेच आपल्याला जर एकरी 95 क्विंटल जर मका घ्यायचा असेल तर आपल्याला हे अंतर घेणं खूप आवश्यक आहे. 2 ओळीतील अंतर हे 40-40 सेंटीमीटर, म्हणजेच बेडमध्ये 10-10 सेंटीमीटर जागा ही शिल्लक राहील. म्हणजेच संपूर्ण बेड हा 60 सेंटीमीटरचा असला पाहिजे. तसंच 2 बियांचं जे अंतर आहे हे आपल्याला 7 ते 8 इंच ठेवायचं आहे. बेडवर जी काही आपण लागवड करणार आहे तर ते 40 बाय 20 अंतरावर लागवड कंप्लीट होणार. तसेच आपल्याला ठिबकच्या नवीन नळीमधील म्हणजेच अंतर आहे ते म्हणजे जे आपल्याला म्हणजे आपण जे ठिबक टाकणार आहोत तर ते ठिबकच्या 2 नळीमधील जे अंतर आहे ते जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असणार आहे. जमीन जर हलकी असेल किंवा मध्यम असेल तर 2 नळीतील अंतर हे 4 फूट असणार आहे. जेव्हा ठिबकच्या नळीतील अंतर हे 4 फूट असेल त्यावेळेस झाडांची संख्या ही 33,500 झाडांची संख्या असेल. जर ठिबक नळीतील, मित्रांनो गणित व्यवस्थित समजून घ्या, जर ठिबकच्या 2 ओळीतील अंतर हे 4 फूट असणार आहे तेव्हा झाडाची संख्या ही 33,500 असणार आहे. तर जर ठिबक नळीतील अंतर हे 4.5 फूट असणार आहे, म्हणजेच मध्यम प्रकारची जर जमीन असेल तर मध्यम प्रकारच्या जमिनीसाठी आपण ठिबक 2 ओळीतील अंतर हे 4.5 फूट म्हणजे आपल्याला ठेवू शकतो. तर 2 नळीतील अंतर हे 4.5 फूट जर असले तर मका पिकाची झाडाची संख्या 29,900 असणार आहे. आणि 5 फूट अंतरावर जर आपली ठिबक असेल, जमीन जर खूप भारी प्रमाणात असेल तर आपल्याला ठिबक नळीतील अंतर हे 5 फूट ठेवायचे आहे. तर 5 फूट ठेवल्यानंतर अशा वेळेस आपल्याला मका पिकाची झाडाची संख्या साधारण 27,000पर्यंत झाडाची संख्या त्याच्यात बसणार आहे. मका पिकाचे उत्पादन आपल्या शेतातील झाडांची संख्या किंवा कणसातील दाण्यांच्या वजनावर आधारित आहे. लक्ष देऊन ऐका. आणि एका कणसापासून आपल्याला 300 ग्रॅम दाण्यांचं आपल्याला वजन मिळायला पाहिजे. एका कणसातील दाण्यांचे वजन जर 300 ग्रॅम असेल आणि 30,000 झाडांची संख्या असेल, 30 तर 35,000 झाडांची जर संख्या असेल तर आपण 90 ते 95 क्विंटलपर्यंत सहज या पिकाचे उत्पादन घेऊ शकतो. तर मित्रांनो 300 गुणीला आपण 30,500 जर केलं तर आपल्याला नक्कीच म्हणजेच 90 तर 95 क्विंटलपर्यंत म्हणजेच मकेचा म्हणजेच ॲव्हरेज येतो. तर साधारणपणे मका पिकाची उत्पादन क्षमता जर आपण नियोजन चांगल्या प्रकारे जर केलं तर जास्तीत जास्त देखील वाढू शकते. तर 95 क्विंटलपेक्षा देखील आपल्याला एकरी ॲव्हरेज चांगला येऊ शकतो. बरेच शेतकरी एकरी 20 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. पण मका पीक हे असं पीक आहे, त्याचे नियोजन जर काटेकोर केलं, व्यवस्थितरित्या केलं तर नियोजन व्यवस्थित, खतपाणी आणि व्हरायटी, तर खरोखर म्हणजे मका पीक जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. फक्त शेतकऱ्यांना जास्त करून मका पिकासाठी लागवड नियोजन आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे. तर आपण जर नियोजन जर व्यवस्थित समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला मका पिकामध्ये एकरी 90 ते 95 क्विंटल दुपटीने उत्पादन म्हणजे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आपल्याला मका पिकाचे उत्पादन वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि आपले उत्पादन जर वाढलं तर नक्कीच आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे नफा देखील मिळणार आहे. आपल्या शेतीचे डॉक्टर आपण स्वतः आहोत. फक्त मका पिकाला काय आवश्यक आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय कमी पडते, काय केल्याने काय होईल, फक्त नियोजन आणि शेतकऱ्यांची म्हणजे मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे.